उमा, कुत्र्यांना राग येतो का ग? येतो की. आणि ते कसं व्यक्त करतात? त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं, सगळं. मांजरांना बोलता येतं का? भरपूर. ओपिनियन्स खूप असतात. आणि या प्राण्यांना इतरांविषयी राग, लोभ अशा काही भावना त्यांच्या मनात येत असतात का? लोभ वगैरे असं नसतं. राग असला तरी सुद्धा तो तेवढ्या मिनिटापुरताच असतो. त्यांची काही तक्रार असेल तर ती कशी व्यक्त करतात? जसं आपण आता बोलतोय एक्झॅक्टली तसंच. आणि प्राण्यांना त्यांच्या आवडीनिवडी असतात का? असतात. आणि ते सांगू पाहतात, दाखवून देतात. आता या सगळ्या गोष्टींची उलगड मित्रांनो आज आपल्या या कट्ट्यामधून आम्ही करणार आहोत. आणि विषय तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण प्राण्यांशी संवाद कसा साधला जातो किंवा ॲनिमल कम्युनिकेशन या विषयात कशा पद्धतीने काम केलं जातं आणि हे क्षेत्र मुळातच किती मोठं आहे आणि त्याच्यातल्या वेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत, वेगळे किस्से काय आहेत, हे सगळं आज आपण तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत. आणि त्यासाठी मी बोलतो करतो आहे या क्षेत्रातील तज्ज्ञ माझी मैत्रीण उमा कर्वे हिला. उमा ॲनिमल कम्युनिकेटर तर आहेच, शिवाय ती प्राणीप्रेमी आहे, पत्रकार आहे आणि पेट्स मॅगझिन म्हणूनही तिने एक उपक्रम हाती घेतलेला होता. पेट शॉप देखील तिने चालवलेलं आहे. तर थोडक्यात प्राणी मात्राशी तिचं जे मैत्र आहे ते खूपच वेगळं आहे आणि त्यातून तिला आलेले अनुभव एक नवीन जग आपल्या पुढं आज घेऊन येत आहे. उमा, सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत त्यावरती. आणि आज आपण तुझ्या निमित्ताने प्राण्यांच्या जगात जातो आहोत. तर मला एक सांग, सगळ्यात आधी पत्रकारितेसारखी एक टिपिकल वाट सोडून तू या ॲनिमल कम्युनिकेशन मध्ये आलीस, ते म्हणजे प्राणीप्रेमी मुळात असल्यामुळे हे शक्य झालं का, असे काही अनुभव आले त्यामुळे तू इकडे आली? दोघांचं कॉम्बिनेशन आहे ऍक्च्युली. जेव्हा मी पत्रकार होते तेव्हा सुद्धा मी प्राण्यांशी रिलेटेड स्टोरीज करायचा प्रयत्न कायमच केलेला आहे. त्याच्या आधी जेव्हा मी लहान होते, मोठी होत होते, कॉलेज, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर वगैरे सुद्धा कसा ना कसा माझा कुत्र्यांबरोबर सहवास झाला पाहिजे हा माझा उद्देश होता. आणि त्याच्यासाठी मी काय काय करत असायचे की कोणाला तरी भेटणार, कुठेतरी कोणाला तरी बघणार आणि दोस्ती करणार. दॅट वॉज द इंटेन्शन. तिथून सुरुवात झालीच. अनुभव तर येतच होते, पण ते नेमकं काय आहे हे कळायला वेळ लागला. पण प्राण्यांचं जग तुला नेहमीच साथ घालत होतं. ऑलवेज कुठे ना कुठे माझा हात धरलेला आहे प्राण्यांनी. बरं, आता हे प्राण्यांचं जग असं मी जेव्हा म्हणतो त्यामध्ये त्या जगात कुठल्या प्रकारचे प्राणी असतात? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे संतोष. कारण आपण जरी प्राणी म्हणलं तरी त्याच्यात आपण फुलपाखरू, एक साधी अळी, आकाशात उडणारा वल्चर, हत्ती, डॉल्फिन म्हणाल ते सगळे प्राण्यांच्या जगात मी इन्क्लूड करते. तुझा त्यातल्या त्यात सर्वाधिक संबंध कुठल्या प्राण्यांशी आलेला आहे कम्युनिकेशनच्या बाबतीत? जास्त पाळीव प्राणीच, कुत्रे, मांजरं आणि थोडेफार पक्षी. असं 90% कम्युनिकेशन ह्यांच्याबरोबर झालेलं आहे. आता आपण ॲनिमल कम्युनिकेशन किंवा प्राणी संवाद असं आपण म्हणूया या क्षेत्राकडे जर पाहायचं म्हटलं तर पेट्सशी बोलणं, कारण ते नोन असतात बऱ्यापैकी, माणसाळलेले असतात. पण जे माणसाळलेले नाहीयेत, पाळीव नाहीयेत, अशा प्राण्यांशी बोलणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं हे दोन्ही वेगळ्या गोष्टीत का याच्यामध्ये येतात दोन्ही गोष्टी? दोन्ही वेगळ्या असल्या तरी सुद्धा एकच आहेत. कारण आपण बोलतोय प्राण्याशी, मग तो घरातला असू दे, तो रस्त्यावरती राहणारा असू दे, नाही तर जंगलातला असू दे, फरक काहीच पडत नाही. कारण बोलतोय आपण त्या सोलशीच आणि तो कुठल्याही रूपात असू शकतो. तुला मी एक किस्सा सांगते. स्ट्रीट डॉगशी कसं बोलणं आपल्यालाच मदत होऊ शकते, त्यांनाही होते. तर पहिली गोष्ट म्हणजे रेस्क्युअर कम्युनिटी जी असते ते सगळ्यांना वाटतं की अरे त्या कुत्र्याला लागलंय, त्याला आपण मदत करायलाच पाहिजे. तर हे वाटतंय तुम्हाला, पण त्या कुत्र्याला वाटतंय का किंवा त्या मांजराला वाटतंय का, त्या प्राण्याला वाटतंय का की मदतीची गरज आहे, हे आधी तुम्ही जाणून घ्या आणि मग त्याला मदत करायची आहे तर ती कशी करायची वगैरे सगळं ठरवा. तर ह्याच्यातलं एक उदाहरण देते मी. खंडू नावाचा माझा एक नेहमीचा भेटणारा कुत्रा आहे. मस्त ऐटीत राहतो रस्त्यावरती. तर खंडूला लागलं होतं आणि बराच मोठा असा थोडा होत खड्डा त्याचा लागलं, त्याच्यात आळ्या झाल्या होत्या. तर मी खंडूला म्हणलं की खंडू तुला मी डॉक्टरकडे नेणार आहे. आणि प्रेम उतू जातं ना आपलं, तर तसंच मी खंडूला म्हणलं की मी नेणार आहे, तुला यायचंय. तर खंडू म्हणला ठीक आहे येतो. तर तिथेच मला हुश्य झालं की त्याला पण ट्रीटमेंट पाहिजे, मीच आपलं काही म्हणत नाही.
मग मी त्याला सांगितलं मी इतक्या वाजता येणार आहे, तू थांब इथे. मग खंडू तिथे थांबला. बर. मग त्याला डॉक्टरकडे नेऊन आणलं. मग त्या औषधांनी काही झालं नाही, त्याला ऍडमिट करायला लागणार होतं. मग मी खंडूला सांगितलं मी उद्या येणार आहे, तुला ऍडमिट करायचं आहे, तुला इतके दिवस लागतील, तर तू सकाळी इथे येऊन थांब. मी काय तुला शोधायला येऊ शकणार नाही, सकाळी तू कुठे जाशील मला माहित नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेले तर खंडू जागेवर नव्हता. पण काय माहित मला काय वाटलं, असं रेट्रोस्पेक्ट मध्ये मी खरं म्हणायला नकोय. ऑब्व्हियसली खंडू मला कम्युनिकेट करत होता. काय माहित मला काय वाटलं, मी सरळ पुढे गेले चालत आणि अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती खंडू तिकडे एका दुकानाच्या बाहेर बसला होता. त्यांनी मला बघितलं आणि मी त्याला म्हणलं खंडू तू इथे का थांबला, जागेवरती नाही काय? तर दिसलं की त्याची अवस्था काय फार ग्रेट नव्हती, ताप होता त्याला. मग मी त्याला म्हणलंय बघ आता गाडी येणार आहे, चुपचाप रस्ता क्रॉस कर, जास्त ड्रामा नको करूस, त्याच्यात त्याला उचलून ठेवणार आहे दादा तुला, आणि मग जा तिथे नीट राहा आणि बरा झालास की मी तुला परत आणणार आहे. सो थांबला तो. गाडी आल्यावरती खंडूला म्हणलं खंडू उठ, रस्ता क्रॉस करायचा आहे. खंडूनी रस्ता क्रॉस केला. त्याला म्हणलं थांब दादा उचलेल. तो थांबला, त्या दादाने त्याला उचललं, आत बसला, तो मस्त गेला तिकडे, नीट होऊन परत आला खुशी खुशीत. सो असेही एक्झाम्पल्स येतात जेव्हा तुम्ही तयार असता प्राण्यांचं बोलणं ऐकायला, तेव्हाच हे तुम्हाला एक्सपिरियन्सेस येऊ शकतात. पण आता बोलतो म्हणजे कसं करतो, आता खरं तर गहन प्रश्न आहे, पण स्वाभाविक आहे सर्वांना असा. अगदी बरोबर. सो आपण जसं एकमेकांशी आता बोलतोय तसेच प्राणीही आपल्याशी संवाद साधत असतात जेव्हा गरज असेल तेव्हा. असं नाही की रस्त्यात जाताना प्रत्येक प्राणी तुमच्याशी बोलतोय, हा कशी आहेस, काय करतेस, हा कशी आहेस, काय करतेस, असं नाहीये ते. पण जसं आपण बोलतोय, जसे आपण आपले सेन्सेस वापरतो, सिमिलर सेन्सेस वापरूनच आपल्याला प्राण्यांकडनं उत्तरं येतात. कसं? असंच एकदा तू ये क्लासला, मित्र शिकवते. तर उमा या विषयातलं प्रशिक्षण देखील देते आणि अनेकांना तिने ॲनिमल कम्युनिकेशन नेमकं कसं केलं जातं त्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक ॲनिमल कम्युनिकेटर तिने घडवलेले आहेत, म्हणूनच हा प्रश्न तिला होता. कारण सगळ्याच गोष्टी इथे ते सांगू शकणार नाही कदाचित, मात्र त्यातला भाव आपण जाणून घेऊया. तो आता एक खूप छान हे उदाहरण दिलं की तू त्याच्याशी बोलली, नंतर त्यांनी उत्तर दिलं. आता जेव्हा आपण प्राण्यांशी बोलतो, शब्दशः बोलतो, खरोखर बोलतो, अनेक पुण्यात आहे, हाच प्राणी समज दुसरेकडचा आहे किंवा त्याच्याशी बोलणारी व्यक्ती दुसरी आहे, आपापल्या भाषा वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. बरोबर. म्हणजे मुळात ती व्यक्ती आणि तो प्राणी यांची भाषा वेगळी आहे, ठीक आहे. पण बोलणाऱ्या व्यक्तीचाच भाषा वेगळी असेल तर त्यांनी फरक नाही पडत संतोष तुला. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड, तमिळ, जी कुठली असेल. काही रिसेंट एक्झाम्पल, ते मी एका लुना नावाच्या डॉगशी बोलत होते आणि बोलता बोलता तिने मला ठळक बातम्या असतात ना तसं तिने मला सांगितलं की मला सगळ्या भाषा कळतात. तर मी म्हणलं ही मला असं का सांगते, कारण मी तर काही विचारलं नव्हतं. मग मी तिच्या ह्युमनला विचारलं की हो लुना असं म्हणते, व्हॉट इज इट. ती म्हणली अरे ते कारण असं आहे त्याचं की मी तिच्याशी मराठीत बोलते, त्यांच्या घरातले काही लोक तामिळमध्ये बोलतात तिच्याशी, दोघं ह्युमन्स तिचे एकमेकात हिंदी, मराठी, इंग्लिश सगळे आताच बोलत असतात, त्याच्यामुळे तिला सगळ्या भाषांची सवय आहे. सो त्यांना भाषेचा फरक नाही पडत ना, त्यांना जागेचा फरक पडतो. मी इथे बसून जर्मन स्पीकिंग फॅमिलीच्या डॉगशी बोलले तरी सेम येईल आणि मी इथे बसून कोरियन डॉगशी बोलले तरी सेम. हे कशामुळे शक्य होतं? कारण की आपण टेलिपॅथिकली सोलशी कनेक्टेड होत असतो. सोल टू सोल असं तो म्हणू शकतो. आणि हे बोलणं जे आहे ते फक्त एक त्याचं चित्र आहे समोरचं. अगदी बरोबर. इंटरेस्टिंग. पण आता मला एक सांग, अनेक प्राणी असे असतात की ऍक्च्युली पेट्स त्यांना आपण म्हणतो, पाळीव प्राणी. आता ते त्याचं प्रस्थ खूप मोठं वाढलेलं आहे. खरंच प्रस्थ शब्द वापरायचा का नाही, परत तू प्राणीप्रेमी आहे म्हणून मला काहीतरी बोलशील. पण अनेक घरांमध्ये प्राणी असतात आणि ते खूप मायेने तिथे त्यांना वागवलं जातं. ते खूप कनेक्टेड असतात, त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी खूप असती आणि त्यांचा राग करणारी मंडळी देखील तितकीच आहे. तरी देखील त्या घराशी त्यांचं एक अटॅचमेंट झालेलं असतं. पण जेव्हा तो प्राणी, समजा कुत्रा असेल किंवा मांजर असेल, कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या घरातनं निघून गेला, तर त्यानंतर त्या घरच्यांची अवस्था अतिशय काय म्हणतात त्याला, दयनीय होते म्हणा, किंवा ते अत्यंत चिंताग्रस्त होऊन जातात. आणि ह्याला शोधायचं कसं, असा एक मोठा प्रश्न येतो सगळ्यांच्या समोर. अशा वेळेस
टिपिकली बाहेर जाऊन शोधणं, ह्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन आता ट्रेंड आलेला आहे, तो म्हणजे ॲनिमल कम्युनिकेटरला भेटणं आणि त्यांचा सल्ला घेणं किंवा त्यांची मदत घेणं. आणि हे नेमकं कसं घडतं, त्यातनं खरोखर हे पेट सापडतात का? तुझे काय अनुभव आहेत त्याच्याविषयी? हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे की त्यातून पेट सापडतात का. तर प्रत्येक माणसाला, मनुष्याला असं वाटतं की माझा पेट हरवलाय म्हणजे तो माझा पेट सापडला पाहिजे, आणि त्याच्या पुढे त्यांना दुसरं काही जनरली ऍक्सेप्टेबलच नसतं. आणि हे खूप लॉजिकल आहे, कारण की आपण सगळे आपल्या प्राण्यांना आपल्या बाळांसारखं, आपल्या फॅमिली मेंबर सारखं अंजारून गोंजारूनच ठेवतो. त्याच्यामुळे ते घर सोडून गेलेत पहिले तर ही भावना खूप त्रासदायक असते, आणि त्याच्याशिवाय की ते गेलेत सोडून आणि आता मला माहित नाही मी कसं शोधू, कारण आपला इमोशनल अँकर तो प्राणी बनलेला असतो. बऱ्याच लेवल्सनी प्राणी आपल्याबरोबर कामही करत असतात, कळत न कळत. तर म्हणून आपली अपेक्षा आहे ती, आपली म्हणजे ह्युमनची जी अपेक्षा आहे ती काही चुकीची असं नाही, पण प्रत्येक प्राणी जो आहे त्याची डेस्टिनी घेऊन येतो, किंवा त्याची जी जर्नी असते, त्याचं जे आयुष्य लिहिलेलं असतं तो ते त्या पद्धतीने जगून पुढे जात असतो. सोल कॉन्ट्रॅक्ट नावाची एक गोष्ट येते संतोष, जिथे आपण या पृथ्वीवरती या जन्मात येतो, त्याच्या आधी आपण कोणाला भेटणार, आपण किती सुखात राहणार, आपण किती आजारी असणार, आपण किती दुःखात राहणार, जे काय आहे ते आपण, तो कॉन्ट्रॅक्ट आपला रेडी असतो. त्याच्याप्रमाणे आपण 100% त्याच्याप्रमाणे जगायचा आपण प्रयत्न करतो. तर हे सगळं असताना आपल्या ह्युमन फॅमिली बरोबर 5 वर्षाचा सहवास आहे, तर मग ते 5 वर्ष झाल्यानंतर खूप वेळेला असं होतं की तो प्राणी पुढे जातो, की त्याचं जे पुढची जर्नी आहे ती तो दुसऱ्या तऱ्हेने जगणार असतो. सो त्याच्यासाठी तो प्राणी पुढे जातो. पण हे जेव्हा असं होतं की प्राणी परत येत नाही, तेव्हा ह्युमन्सला ऍक्सेप्ट करणं हे खूप अवघड जातं, की माझ्याकडे तर तो सुखात होता, मग तो असा गेला कसा. पण दरवेळेला प्राणी घर सोडून गेलेला असतो, तो काही स्वतःच्या मतानी त्याचं सोल कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून गेलेला असतो असं नाही. कधी कधी तो जग बघायलाही जाऊ शकतो, कधी कधी तो हरवलेलाही असू शकतो, आणि कधी कधी तो हरवलेला असतो तेव्हा त्याला परत याची इच्छाही असते, किंवा तो तिथे बाहेर रमलेलाही असतो. सो सोल कॉन्ट्रॅक्ट हे सगळ्याची मोठी अंब्रेला आपण म्हणू शकतो, पण त्याच्या खालती ह्या अशा गोष्टी होत असतात. कधी कधी तो जेव्हा प्राणी घर सोडून जातो तेव्हा त्याला घरातल्यांना काहीतरी मेसेजही द्यायचा असतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे त्या प्राण्याशी, मी प्राणी म्हणते तेव्हा तो पक्षी असू शकतो, जे काय त्याच्याशी आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्याला ती माहिती मिळते. पण तुम्ही त्याला मदत कशी करता? प्राणी हरवला की तुम्ही कॉल करता कुठल्याही कम्युनिकेटरला, कम्युनिकेटर त्या प्राण्याशी बोलतो आणि तो प्राणी काय सांगतोय, तो कुठे आहे त्याच्याबद्दल त्याला काही सांगायचं आहे का, त्याला परत यायचं आहे का नाही त्याच्याबद्दल त्याला काही सांगायचं आहे का, किंवा त्याचे ह्युमन्सला काही मेसेजेस आहेत का, हे सगळं त्या कम्युनिकेशन मधनं आपल्याला माहिती मिळते आणि मग त्याच्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो. पण आता ह्या कम्युनिकेटरनी कधी त्या प्राण्याला पाहिलेलं नाहीये, कधी काही केलेलं नाहीये, तरी सुद्धा तो कसा संपर्क साधू शकतो आणि मग त्या प्राण्याने उत्तर का द्यावं? कारण की दॅट इज द ब्युटी ऑफ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. प्राण्याचा पण आपल्यावरती जेवढा विश्वास असतो तेवढंच ती माहिती शेअर करतं. बरं, मग उदाहरण दे ना एखादा. तू एखादा प्राणी शोधून देण्यासाठी मदत केली आहे किंवा तुझी कुणाला मदत झालेली आहे, अशी एखादी केस आहेत? तर बऱ्याच केसेस. एक लेटेस्ट मी सांगते. एक आफ्रिकन ग्रे नावाचा पक्षी आहे, मुंबईला असते ती, तिचं नाव बर्फी. आणि बर्फीला एक ओपनिंग दिसलं तिच्या घराच्या इथे, तर तिकडनं ती उडून गेली आणि मग तिला घरी परत यायचं होतं, विच वॉज अ गुड थिंग. तर त्यांचा मला फोन आला तेव्हा बर्फी मला सांगत होती की मला दिसतीये बिल्डिंग, पण सगळी घरं एकासारखी दिसत आहेत आणि किती मोठी बिल्डिंग आहे, मी कशी जाऊ. तर मी तिच्या ह्युमन्सला सांगितलं की ती असं म्हणते खूप मोठी बिल्डिंग आहे, सगळी घरं एकासारखी आहेत आणि लांब उंच सगळंच आहे ते, तर हे बरोबर आहे का? तर ते म्हणले हो. मग तिने गाईड केलं की त्यांच्या तिथे एक बाग होती, बरीच झाडं होती म्हणून मी बाग म्हणते, तर त्या पार्कमध्ये ती होती असं ती म्हणत होती. मग हे लोक जाऊन त्यांनी त्या पार्कमध्ये शोध घेतला जिथे ते ऑलरेडी जाऊन आले होते, पण बिकॉज त्यांचा विश्वास होता की बर्फी बोलतीये म्हणून ते परत त्याच जागी गेली जिथे त्यांनी ऑलरेडी शोधलं होतं आणि तिथे जाऊन परत शोधलं आणि मग त्यांना बर्फी तिथे आहे हे दिसलं, पण ती होती वरती आणि तिला खालती येता येत नव्हतं. तर मग कसं जायचं? तर नेमकं तिथे मेट्रोचं काम सुरू होतं आणि तिथनं त्यांनी एक क्रेन मागून घेतली आणि मग त्या क्रेनमध्ये त्यांच्यातला एक व्यक्ती चढला वरती आणि मग ती पटकन त्यांच्याकडे आली आणि मग तिला खालती उतरून त्यांनी आणलं.
तर तर अशा गोष्टीही होतात. पण आता काही काही वेळेला काय होतं की कुत्रे जागा सोडून जातात किंवा मांजरं जागा सोडून जातात. मांजरं एस्पेशली मी पाहिले, ते म्हणले की मी येतोय, थोडा वेळ मी बाहेर राहणार आहे, पण मी परत येणार आहे. तर मग ते मांजर परत येतं. किंवा कुत्रा म्हणला मी बाहेर राहणार आहे थोडे दिवस, मी थोड्या दिवसांनी येईन परत, तर मग ते येतं. किंवा ते सांगतात की मी अशा अशा बिल्डिंग पाशी अशा अशा ठिकाणी आहे, ते आम्हाला सांगणार, आम्ही ह्युमन्सला सांगणार, आणि मग ह्युमन्स त्याच वेळेला जर का तिकडे गेले तर ते मिळू शकतं. पण दरवेळेला तुम्ही कम्युनिकेटरला कॉन्टॅक्ट केला की तुमचा प्राणी मिळेलच हे ऑलवेज पॉसिबल नसतं, जशी मी कारणं आधी एक्सप्लेन केली त्याच्याप्रमाणे. तर मदत अशी होते की जे प्राणी सांगतो, जे मेसेजेस सांगतो, जे डिरेक्शन्स देतो, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. बरं, ते प्राण्यांशी जेव्हा तुम्ही बोलता, विशेषतः हे पेट्स जे आहेत त्यांच्याशी कधी संवाद साधला तर ते तक्रार वगैरे करतात का तुमच्यापाशी मालकांविषयी? मालक म्हणायचं का नाही, आय डोंट नो, मी त्यांच्या ह्युमन विषयी. ह्युमन, दॅट इज सेफेस्ट. तर तक्रार किंवा टीका असं जनरली नसतं. मी म्हणते की त्यांचे एक ऑब्झर्वेशन असतं की माझा मालक आता खूप चिडचिड करतोय किंवा माझा ह्युमन अशी चिडचिड करतोय, जे काय शब्द तुम्ही काही वापरा, माझा ह्युमन खूप चिडचिड करतोय. तर हे ऑब्झर्वेशन असतं नुसतं. तर जेव्हा ऍज अ कम्युनिकेटर मी जेव्हा कन्वे करते की तुमचा प्राणी हे ऑब्झर्व करतोय, तर तेव्हा तो माणूस एक स्टेप बॅक घेतो आणि विचार करतो की अरे हो, मी खरंच असं करतोय. मग ते तुमच्या फॅमिलीमधल्या बाकीच्या ह्युमन्सनी तुम्हाला सांगून तेवढा प्रकाश नाही पडत जेवढा प्राण्यांनी सांगितल्यावर पडतो. घरातल्या वातावरणाचा देखील त्यांच्यावर परिणाम होत असतो. परिणामपेक्षा अगेन इथे ते जिथे खूप त्रास होत असेल फॉर एक्झाम्पल कोणाला घरातल्या, आणि तो त्यांच्या ह्याच्यात असेल की ते स्वतःच्या अंगावरती ओढून घेतात, तर ते तेवढं करतात जिथे त्यांना गरज असते तिथे. किंवा नेगेटिव्हिटी असते ती थोडी लांब ठेवायला मदत असते प्राण्यांची. तेही, हे सगळं जे आपण ऐकतो ते अगदी बरोबर आहे, असंही होत असतं. पण त्यांच्यावरती परिणाम म्हणजे जर का त्यांनी हे केलं तर नाही, तर दे आर द स्ट्रॉंगेस्ट, मोस्ट सेन्सिबल लाईफ फॉर्म्स अराउंड. आता पेट्स मध्ये जनरली 2 कॅटेगरीज खूप मोठ्या प्रमाणात असतात, कुत्रे आणि मांजरं. चालेल ना? कुत्रा मांजर वेगळा शब्द वापराय, श्वान वगैरे, तेही बरोबरच आहे. तर हे जे प्राणी आहेत पेट्स, विशेषतः कुत्रे मांजर, ह्या दोघांचाही खरं तर स्वभाव धर्म वेगवेगळे आहेत, नाही का? मांजर असं असतं, कुत्रं असं असतं. एक जे आपल्या मनातले काही ग्रह आहेत किंवा एक मतं आहेत ते खरंच तशी असतात. त्यांची वैशिष्ट्य तुला काय जाणवतात दोघांची जर तुलना करायची म्हटलं तर? कुत्रा आणि मांजर शेवटी म्हणजे कुत्रा असू दे, मांजर असू दे, गाय असू दे, बैल असू दे, पक्षी असू दे, वैशिष्ट्य त्यांची एकच असतात की ते तुमच्याकडे येतात काय कारणानिमित्त, ते तुमच्या बरोबर राहतात प्रेम द्यायला आणि प्रेम घ्यायला. तर स्वभावात असं की आपण म्हणतो मांजरं फार चोरटी असतात किंवा कुत्रे सगळ्यात लॉयल असतात, सगळेच प्राणी तितकेच प्रेमळ असतात असं माझा अनुभव आहे. आणि त्याच्यात असं काही स्वभावातलं प्रत्येक प्राण्याचं वेगळं असतं असं मी म्हणेन, प्रत्येक प्रकारच्या प्राण्याचं वेगळं असतं असं मी नाही म्हणणार. म्हणजे कुत्रं जितकं प्रेमळ तितकं मांजरही प्रेमळ, तितकंच पक्षीही प्रेमळ, ह्याच्यात काही व्हेरिएशन नसतं. प्रत्येकाची म्हणजे जसे ह्युमन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स थोडे वेगळे असतात तसं असू शकतं. पण म्हणून मांजरं अशीच किंवा कुत्रे असेच असं नाही नसतं. हे प्राणी आपल्या मालकांना, पेरेंट्सला, पेरेंट्स म्हणू आपण, नाही का, आपल्या पेरेंट्सला काही सजेस्ट करतात का कधी? आणि मग ते पेरेंट्सनी कसं ओळखायचं किंवा त्यांना काही आग्रह करायचा असेल किंवा सांगायचं असेल ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात का? आणि हे त्यांच्या पेरेंट्सला समजतं का? खूप चांगल्या तऱ्हेने हे सांगत असतात आणि त्यांच्या ह्युमन्सला समजतं सुद्धा. एक तर कम्युनिकेशन मध्ये जे होतं ते, पण त्याच्या आधी ते स्वतःहून एफर्ट्स घेत असतात की त्यांच्या ह्युमन फॅमिलीला ते सांगत असतात की हे असं चाललंय, हे बरोबर नाही, किंवा हे असं करा, हे जास्त चांगलं राहील. एक एक्झाम्पल देते. एक मांजर आहे ज्याच्याशी मी अगदी काल परवाकडेच बोलत होते. तर त्याच्या ह्युमनचा मला फोन आला की अगं तो खूप वेगळा वागतोय. म्हणलं वेगळा म्हणजे काय? तर म्हणली नाही, उगीच असा रडत असतो, त्याच्या समोर कोणी दिसलं नाही की त्याला आवडत नाही, आणि असं तिने 1-2-3 गोष्टी सांगितल्या. मग मी त्याच्याशी बोलले
मी म्हणलं, अरे काय चाललंय तुझं, तू असं का करतोय, घरातल्यांना चिंता वाटतेय. तर त्यांनी आणखीन 4-5 गोष्टी सांगितल्या मला जे तो करत होता. म्हणजे उगीच चिकटगुंडापणा, उगीच मला बघा, आणि अशाच बऱ्याच गोष्टी. आणि मग तो म्हणला, पण माझी चिडचिड पण होती आणि ती उगीच चिडचिड होती लोकांवरती, मला कोणी हात लावू नका, मला कोणी उचलू नका, असंही होतंय ते. तर मी त्याला विचारायला लागले, मग आता तू हे करतोयस तर मला सांग की हे नक्की काय होतंय. तो मला म्हणला, मी हे ऍक्च्युली घरातल्या ज्या आजी आहेत त्यांचा स्वभाव जसा आहे तसा मी माझा स्वभाव करून दाखवतोय. कारण त्यांना हँडल करायला त्यांच्या जो पेशन्स पाहिजे तो माझ्या ह्युमन्स मध्ये वाढण्याची गरज आहे. कारण आजी आता आहेत तशाच राहणार आहेत, त्या स्वभावाला औषध नसतं. तर माझ्या ह्युमन्सला तो पेशन्स शिकायला मी तसा ऑलरेडी होतोय, म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. कारण मी एक पाहिलंय की माझ्या ह्युमन्सचं प्रेम आजीवरती खूप आहे, पण त्यांना कळत नाही की काय करू आता. जसं आजीचा स्वभाव बदलतोय तसं आम्ही काय करू हे त्यांना कळत नाही. मग ते ज्या प्रकारे मला हँडल करतायत एक्झॅक्टली त्या प्रकारे त्यांनी आजीला हँडल करावं, म्हणून मी ऑलरेडी त्यांना हे शिकवतोय. इतके समंजस असतात. हो, आणि मला माहितच नव्हतं की आजी अशा आहेत किंवा त्यांचा स्वभाव बदललाय किंवा जे काय. मग जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ते म्हणले, हो बरोबर आहे, आजी आहेत अशा, आणि हो बरोबर आहे, आमचं प्रेम आहे. आणि मी बोलत असतो की आता काय करू हे कळत नाहीये, तर हा शिकवतोय. वाव, म्हणजे तो ट्रेनरच्या भूमिकेत गेला. येस. बरं, हे जे घरातले प्राणी आहेत, विशेषतः कुत्रे आहेत, आणि आता एक मोठा प्रश्न असतो ते बाहेरची जी भटकी म्हणतो आपण ज्यांना, स्ट्रे डॉग, त्यांना हँडल करणं आणि घरातले, या दोन्हीत एक खूप फरक आहे. नाही, कारण की सगळीकडे आपण आपलं कनेक्शन त्या सोलशीच होतं. सो घरातला कुत्रा असला तर त्याचं लाईफस्टाईल वेगळी असेल, की त्याला तेवढंच खायला मिळेल, त्याला वाटेल तेव्हा फिरायला जाता येणार नाही, त्याला आंघोळी कंपल्सरीच असेल. पण जे रस्त्यावरती राहणारे कुत्रे असतात त्यांना काय, आज हाडं मिळाली, उद्या बिस्किटं मिळाली, जे मिळेल ते खाणार. आणि त्यांना लिमिट्स अशी काहीच नसतात की इतके वाजता झोपायला पाहिजे, इतके वाजता उठायला पाहिजे, काहीच नाही. दे एन्जॉय देमसेल्फ. त्यांची लॉयल्टी कुणाशी असते? त्यांची लॉयल्टी त्यांच्या पॅकशी असते. आणि जर का आता जे कुत्रे मला रोज भेटतात, तर मी जेव्हा त्यांच्या बरोबर असते तेव्हा त्यांची लॉयल्टी माझ्या बरोबर नक्कीच असते. तसेच बाकीचे कोण त्यांना भेटत असतील ज्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत तर ती असते. जेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे असता तेव्हा प्रेम तर असतंच. पण ह्या सगळ्या प्राण्यांचा जर विचार केला तर ऍक्च्युली त्यांच्यामध्ये अँबिशन हा जो माणसातला आढळणारा गुण आहे, काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, ही जे एक अर्ज असते, तसं प्राण्यांमध्ये असते का बरं काही? अगेन खूप चांगला प्रश्न आहे, की माणसाला वाटतं की मला मोठं घर पाहिजे, मला 4 देश फिरायला पाहिजेत, मला ब्रँडेड कपडे पाहिजेत. प्राण्यांचं तसं नसतं. ते काय बघतात, माझे ह्युमन्स माझी काळजी घेत आहेत, मला माझे ह्युमन्स आवडतायत, माझं घर किती छान आहे, भले ते 1 रूमचं असू दे किंवा महाल असू देत मोठा. त्यांना फरक नाही पडत की घरी आपल्या कुठल्या ब्रँडची गाडी आहे आणि का सायकल आहे. खुश असतात ते. प्रेझेंट मोमेंट, आत्ताच्या घटकेला मी जे आहे त्याच्यात मी खूप समाधानी आहे, आणि तसंच माणसांनी राहावं असं मी खूप प्राण्यांकडनं शिकतेय. बर. सो अँबिशन ॲज सच की आणखीन चांगलं घर असं नसतं. ते ह्युमनला सांगू शकतील की अरे तू हे करतोयस ते ह्याच्यापेक्षा थोडं चांगलं कर, यू विल डू बेटर, असं ते सांगू शकतील. पण त्यांचं असं नसतं की मला मोठं घर पाहिजे, मला असं छोट्याशा घरात ह्यांच्या बरोबर कोणतंय, असं नाही. ते कारण वेगळं असू शकतं जेव्हा त्यांना हे वाटतं. पण अँबिशन, ग्रीड हे असं सगळं त्यांचं जनरली मी तरी नाही पाहिलेलं. आपण घ्यावा असा गुण आहे त्यांच्याकडे, नाही का? नक्कीच. आता पेट इकॉनॉमी खूप वाढते, म्हणजे कुत्र्यांचे काय हॉस्टेल्स आहेत, पार्लर्स आहेत, मांजरांचे पण आहेत, सगळे कुठं म्हणजे त्यांची आता काहीतरी फॅशन वगैरे पण सुरू झालेली आहे. म्हणजे काय त्यांचे वेगळे गारमेंट्स आहेत. इतकी मोठी एक वेगळी इकॉनॉमी आता यातनं तयार होते. इकॉनॉमी म्हणण्यापेक्षा त्यांचं एक स्वतंत्र विश्व तयार झालेलं आहे. अगदी बरोबर. पेट्सचं, पेट्स वर्ल्ड. तर ते करताना तू जेव्हा या क्षेत्रात आली होती तेव्हा काय होतं चित्र, आणि आता तू काय पाहतेस? हे असंच आहे, आणि जर वाढलेलं असेल हे सगळं तर आपल्या हौशेखातर वाढवतो आहोत, काही खरंच गरज आहे?
सो माझं असं मत आहे, ज्या प्राण्यांची मी बोललेली आहे, मोस्ट ऑफ देम त्यांना काही कपडे घालावेत तुम्ही असं वाटत नाही, किंवा त्यांना आठवड्याच्या आठवड्याला आंघोळ करावी असं वाटत नाही. त्यांना एकतर म्हणजे त्यांचं नॅचरल ऑइल्स जे असतात त्यांच्या बॉडीवरती जे सिक्रीट होतात ते काढून टाकणं, केमिकल सोप, साबण, शॅम्पू जे काय आपण लावू त्यांनी, तर ते चांगलं नसतं त्यांच्यासाठी. पण आपल्याला वाटतं की आपल्या कुत्र्याला, मांजराला असं छान वास यावा म्हणून आपण या गोष्टी करत असतो. तर इट्स अ ग्रोईंग इंडस्ट्री जसं तू म्हणलास तसं, आणि माणसांची गरज असतेच. माणसांची गरज आहे. त्यांना असं वाटतं की आपल्या फॅमिली मेंबर सारखं आपण याला ट्रीट करूया, आणि मग त्यातनं हे सगळं वाढतंय. ते किती बरोबर किती चूक हे प्रत्येक कुत्र्याशी बोलून आपल्या प्राण्याकडे. मग जे हॉस्टेलला राहतात कुत्री, त्यांच्या मनात काय भावना असतात बरं? जेव्हा हॉस्टेलमध्ये कुत्री जातात तेव्हा बऱ्याच हॉस्टेल्समध्ये ऑलरेडी त्यांना माहित असतं की आपण इथे जाणार आहोत, इथे आपली काळजी घेतली जाईल आणि मग आपल्याला परत नेलं जाईल. सो त्यांना माहिती असतं की आपली फॅमिली कुठे चालली आहे आणि आपण इथे नीट राहणार आहोत, आपली काळजी घेतली जाईल, असं ऑलमोस्ट ऑल केसेसमध्ये त्यांना माहित असतं. पण काही कुत्री असे असतात जे म्हणतात नको, मला इथे नाही राहायचं, मला घरी राहायचंय. मग त्याच्यासाठी पण सध्या सोल्युशन्स खूप आहेत. पेट सिटिंग असतं, तर घरी येऊन तुमच्या राहतात लोक तुम्ही नसताना, पण तुमच्या प्राण्याची तेव्हा तशीच काळजी घेतली जाते. पण दरवेळेला तुम्ही ऑब्व्हियसली प्राण्यांना हेही माहित असतं की आपली लिमिटेशन्स आहेत, की आपण घरी कोणाला कायमच ठेवू असं सगळ्यांना पॉसिबल नसतं. सो ऍडजस्ट करायला दे आर ओपन टू लिस्निंग. तर आता आपण ॲनिमल कम्युनिकेशन जर शिकलो तर त्याचा आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवरती काय फरक पडू शकतो? खूप खूप फरक पडतो संतोष. कसं होतं की प्राण्यांकडनं आपल्याला जे शिकायला मिळतं, प्रत्येक प्राणी आपल्याला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेनं काही ना काही शिकवून जातो. म्हणजे एका कम्युनिकेशन कन्सल्टमध्ये मी जेव्हा जे तो प्राणी सांगत असतो ते त्या ह्युमन्स पर्यंत पोहोचवते, तेव्हा मीही त्या प्राण्याकडनं बरंच काही शिकत असते. हे लाईक आय सेड, कळत न कळत ह्या गोष्टी होतच असतात. सो शिकायला खूप मिळतं. आणि जर तुमच्या घरी प्राणी असेल तर त्याच्याशी कम्युनिकेशन ठेवायला तुम्हाला सोयीचं. येस, जे व्हॉलंटियर्स असतात म्हणजे रस्त्यावरती राहणाऱ्या प्राण्यांसाठी काम करतात, इव्हन वेटरनेरियन्स ज्यांना बऱ्यापैकी ऑलरेडी सिक्स सेन्स किंवा गट इन्स्टिंक्ट त्यांचा खूप स्ट्रॉंग असतो, ते नंतर हॉस्टेल चालवणारे, इव्हन ट्रेनर्स किंवा पेट टॅक्सीज, हा खूप मोठा नीड ऑफ द आवर आहे. तर असे लोक, कोणीही जे प्राण्यांच्या संपर्कात येतं, नुसते पेट्स आहेत तेच नाही, ज्यांना हाऊस आहे ते सुद्धा, किंवा जे फोटोग्राफी करायला जंगलात वगैरे जातात, या सगळ्यांना जर का कम्युनिकेशन शिकलं तर फायदा होतो. आणि तुझ्या स्वतःच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तू कुठल्या कुठल्या प्राण्यांशी संवाद साधलेला आहेस, कुठल्या कुठल्या प्रकारचे, आणि तुला आणखी कुठल्या प्रकारच्या प्राण्यांशी संवाद करायला आवडेल? नेक्स्ट माझं इंटेन्शन असं आहे की जंगलात आणखीन थोडे दिवस राहून आणखीन थोड्या जंगलातल्या प्राण्यांशी बोलावं. आणि दुसरं आहे की मला ओशन मधल्या प्राण्यांची खूप बोलायची इच्छा आहे, तर तरतरांचे मासे. तर आणि अदरवाईज ओशनच्या बाहेरचे कुठल्या कुठल्या प्राण्यांशी आता रेंज म्हणतील ते झालेला आहे संवाद? माकडं, कुत्रं, साप, सापाशी पण हो, बटरफ्लाईज, मॉथ्स, बीज. माझ्या इथे मधमाशा खूप येतात, तर त्यांच्याशी मी बोलते. की कारण आता फॉर एक्झाम्पल काय झालं, काय बोलतात तुझ्याशी? मधमाशा खूप सोप्या, सगळ्याच प्राण्यांसारखं सगळं सोपं सरळ असतं. पण आता फॉर एक्झाम्पल आमच्या इथे एक मधमाशांचं पोळं होतं झाडावरती, तर केमिकल ट्रीटमेंटनी ते पोळं कोणीतरी मारून टाकलं. मग त्याचं मला वाईट वाटलं की या माशांना पण ते वाईट वाटलंच असणार आहे ना, म्हणून मी त्यांना फक्त सॉरी म्हणलं की आय एम सॉरी, तुम्ही माझ्या गच्चीत रोज यायचात, तिथे तुमचं बीहाईव्ह होतं, पोळं होतं, पण ते त्यांनी तोडलं, सो आय एम रिअली सॉरी. ते म्हणले की मनुष्याच्या ग्रीडला आपण काही नाही करू शकत, की मला हवंय आता की माझ्या तिथे नको आहेत मला मधमाशा. पण तुम्ही पोळं तोडून तुम्हाला काय मिळालं? आम्ही ना तुमच्या घरी येत होतो ना, तुम्हाला चावत होतो, मग कशाला तोडलं? पण अशा गोष्टी होतात. सो त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की आम्हाला माहिती होतं हे तोडणार आहेत, सो इट वॉज ओके. आणि तू मुंगीशी पण बोललेली आहेस? हो. तो काय संवाद होता? मुंगीशी संवाद, तर मुंग्या माझ्या घरी, सगळ्यांच्याच घरी उन्हाळ्याच्या मध्ये अशा येतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जनरली जातात.
पण या मुंग्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुझ्याकडे मिडल ऑफ जुलैपर्यंत राहणार आहोत. आणि तशा त्या मिडल ऑफ जुलैपर्यंत राहिल्या. मी त्यांना फक्त रिक्वेस्ट केली होती की ओट्यावरती मी असताना प्लीज येऊ नका. कारण मारायला आवडत नाही ना. तर पण तो मी जेव्हा माझ्या पोळ्या भाजी असलं सगळं काम असायचं तेव्हा मुंग्या दिसायच्या नाहीत मला. आणि नंतर ओटा आवरला की पण दिसायच्या नाहीत. पण मला माहितीये ते तिथेच कुठेतरी होत्या. आणि मग मिड जुलै नंतर त्या दिसल्या नाहीत. पण तुला ऐकू येतं का ग कुठल्याही प्राण्याने जेव्हा तुझ्याशी कम्युनिकेट करतो कुठलाही प्राणी तेव्हा तो काय बोलतोय हे कसं कळतं? सो आपण जसे सेन्सेस वापरतो, वास येतो, दिसतं, बोलतो तेव्हा ऐकू येतं, असे सिमिलर सेन्सेसनीच प्राणी आपल्याशी बोलतात. तर तसंच होतं की आता एल्विस नावाचा एक कुत्रा आहे, US मध्ये असतो तो. तर काय होतं मला माहिती आहे रादर की ते काहीतरी एल्विसचं खटकत असतं आणि माझा मेसेज जातो त्याच्या ह्युमन्सला की हाऊ इज एल्विस. आणि मग ते सांगतात की अगं नाही त्याची सर्जरी होती, अगं नाही त्याला आता बरं वाटत नव्हतं, काय म्हणतोय तो. सो हे जे कनेक्शन असतं जे तो प्राणी स्वतः तुमच्याशी साधतो की माझ्या ह्युमन्सला आता थोडे अनकम्फर्टेबल आहेत ते. तर म्हणून द पेट रिचेस आउट टू यू टू मेक शुअर की द ह्युमन्स नो की ही इज ओके. अशा गोष्टीही होतात. इंटरेस्टिंग. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपण वेध घेतला, उलगड केली. आता मला एक जाता प्रश्नाचं एक उत्तर असं हवंय की आपल्याकडे आपण जे पेट्स आपल्या घरी असतात आपण त्यांची काळजी घेतो असं आपण समजतो. आपण खरंच तशी काळजी घेतो का? किंवा आपण त्यांच्याकडे कसं पाहायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण काही गोष्टी असतील त्या ओव्हरकम करायला हव्यात? तुझी काही निरीक्षण आहेत ऍज अन कम्युनिकेटर? तर रिसेंटलीच मी एका कुत्र्याशी बोलत होते जो म्हणला की मला घरी आल्यावरती पाय पुसतात, मला बसायला चांगलीच जागा असते, मला बाहेर नेलं तरी असं चिखलात माखलात लोळू देत नाहीत, काही नाही. तर मला कधीतरी कुत्र्यासारखं जगू द्या, थोडं राहू द्या कुत्र्यासारखं. मला माहितीये की मी तुमचा अगदी प्रेशियस घरातला मेंबर आहे, पण थोडं कुत्र्यासारखं मी कुत्राच आहे ना. अशी ही वागणूक त्यांना आवडते कधी कधी की मला जाऊ दे, मातीत लोळू देत, मला पळू देत बाहेर, लेट मी एन्जॉय बिंग अ डॉग. ते फ्रीडम एक वेगळं असतं. ते ह्युमन्सला सांगितलं बऱ्याच वेळेला ऐकतात की ओके ठीक आहे त्याला तसं करायचंय, आपण त्याला थोडा वेळ देऊयात, कारण त्यांनाही ती गरज असते ना. आणि शेवटी ह्युमन्सचं कसं असतं की मला माझा कुत्रा खुश पाहिजे, मला माझा मांजर खुश पाहिजे. तर आता एक मांजर आहे US मध्ये ज्याच्याशी मी बोलले, UK मध्ये सॉरी. तर तो मला सांगत होता की मला बाहेर जायचं आहे पण मला जाऊ देत नाहीत, पण मी लीश घालून बाहेर जायला तयार आहे, त्यांना भीती वाटते मी कुठेतरी जाईन. तर हे आमचा कॉल झाला आणि विदिन 15 मिनिट्स त्याच्या ह्युमननी मला व्हिडिओ पाठवला की तिने त्याला लीश घातलं आणि ते दोघं फिरायला गेले. सो हे इतकं ह्युमन्स ऐकायला तयार असतात स्वतःच्या प्राण्यांबद्दल, स्वतःच्या प्राण्यांकडनं. हा फरक असतो कम्युनिकेशन मध्ये. बरं, आता तू हे सांगितलंस खरं की आपण कशा पद्धतीने ट्रीट करायला हवं पेट्सला, आणि कुत्र्यांना कुत्र्यासारखं जगू द्या अशी कुत्र्यांची अपेक्षा अनेकदा असते. असं एक छोटंसं उदाहरण तू दिलं. पण आता हे प्राण्यांना वाढवणं हे जितकं सोपं आहे, अवघड आहे, त्यापेक्षा त्यांना प्रशिक्षण देणं तर हे देखील तितकंच एक वेगळं आणि जिकिरीचं काम आहे. म्हणजे ट्रेनिंग ज्याला असं आपण म्हणतो, ते ट्रेनिंग कसं असायला हवं, ते कुठून घ्यायला हवं, काय त्याचे काही निकष आहेत का? तुझी काय निरीक्षण आहे त्या संदर्भात? खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की ट्रेनिंगची गरज नसते, पण शेवटी जेव्हा कुत्रा फिजिकल फॉर्म मध्ये तुमच्या समोर असतो तेव्हा त्याला काय अलाउड आहे, काय नॉट अलाउड आहे, काय अलाउड पेक्षा ऍक्च्युली काय नॉट अलाउड हे जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि कुत्रा सडनली खूप अग्रेसिव्ह होतो, तर कम्युनिकेशननी आपल्याला समजू शकतं की कारण काय आहे. पण ट्रेनिंग हे खूप इसेन्शियल आहे, कारण ते जे हळूहळू बदल जो येतो त्याच्या आयुष्यात तो ट्रेनिंगनी हेल्प होतो. त्याच्यामुळे ट्रेनिंगला इग्नोर करा असं मी कधी कोणाला सांगत नाही. खूप वेळेला असं होतं की कम्युनिकेशननी अग्रेशन कमी होऊ शकतं. मी म्हणत नाही की ते 100% जातं किंवा काय. तुम्हाला त्याच्यासोबत ट्रेनिंगची गरज आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका असं माझं सांगणं असतं काय. म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायचं. हो, प्राण्यांना ट्रेनिंग द्यायचं. त्याच्याबरोबर ऍक्च्युली ह्युमन्सला ट्रेनिंग देणं. हाऊ शुड यू डील विथ दॅट
सिच्युएशन विथ दॅट ॲनिमल, त्याचे काय लिमिटेशन्स आहेत, तुमची काय लिमिटेशन्स आहेत, तुम्ही कसं नीट अप्रोच व्हायला पाहिजे एखाद्या टॉपिकला, तो अग्रेशन म्हणजे नेमकं काय, आणि चावरा कुत्रा आहे त्याला सोडून द्या किंवा न्यूटर करून टाका म्हणजे सगळं ठीक होईल, तर हे कशाचंच उत्तर नाहीये. ह्याच्यासाठी तुम्ही कष्ट घ्यायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुमचा प्राणी तुमच्याबरोबर नीट राहावा ही तुमची आतून इच्छा पाहिजे, तरच गोष्टी होऊ शकतात. कम्युनिकेशन हे त्याला एक असिस्टंट, त्याला एक कॉम्प्लिमेंटरी असतं, पण ॲनिमल कम्युनिकेशनच्या शिवाय ट्रेनिंग इज ऑल्सो इसेन्शियल, कारण ह्याच्यात तुम्ही स्वतःला शिस्त लावायलाही शिकता, जे जास्त गरजेचं आहे. वा. तर मित्रांनो, खरं तर विषय जितका आपण बोलू तितका वाढणारा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा एक स्वतंत्र विषय असू शकतो. आणि उमाच्या बोलण्यावरून मला तर तसंच जाणवतं, म्हणजे अगदी एका कुत्र्याशी कसा संवाद साधावा हा एक कदाचित आमचा एक पॉडकास्टचा विषय असू शकतो. असे अनेक विषय उमा आपण भविष्यात घेऊन येऊ. मला वाटतं आपण त्यासाठी वेगळी एक प्लेलिस्ट करून टाकू. मस्त. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या श्रोत्यांपर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण न्यायला हवे, कारण प्राण्यांकडून आपण जितकं शिकणार तितकी ती शिकवण आपल्याला ह्युमन बनवेल. अगदी बरोबर बोलला संतोष. आणि म्हणूनच आजचा हा आम्ही कार्यक्रम, हा पॉडकास्ट आपल्यासमोर घेऊन आलो. आणि उमा अतिशय छान पद्धतीने, अत्यंत उत्स्फूर्तपणे ह्या सगळ्या गोष्टी करते. तिचं सगळं करिअर सांभाळून ती तिच्यातलं एक प्राणीप्रेम जे आहे ते तिला अशा गोष्टी करायला भाग पाडतं आणि ती हे सगळे अनुभव आपल्यासोबत शेअर करते. उमा, कधी तुझ्याशी कुणाला संपर्क साधायचा असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल, ती व्यक्ती कशी तुला संपर्क साधेल ते देखील सांग. सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती मी रिचेबल आहेच, किंवा माझा ईमेल ID आहे undertheumber@gmail.com. तिथे तुम्ही मेल केलं तर मी रिस्पॉन्ड करीनच. आणि माझा सेलफोन नंबर तर माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती इझिली अवेलेबल आहे. तुम्ही मला मेसेज करा, मी रिस्पॉन्ड करेन. मला वेळ असेल तर मी केसेस घेते, जेव्हा नसतो तेव्हा मी नाही घेत. आय एम रिअली सॉरी, पण मी मिसिंग केसेस आल्या की सगळ्यांची अपेक्षा असते की इमिजिएटली आपण अवेलेबल व्हावं, पण ते दरवेळेला पॉसिबल नसतं. आणि ट्रेनिंग तू जे देतेस, वर्कशॉप्स मध्ये असतात 2-3 महिन्यातनं एकदा, तर त्याचे अपडेट सोशल मीडियावरती असतातच. फॉलो करा आणि या. वा. तर मित्रांनो, उमा कर्वे, ॲनिमल कम्युनिकेटर, तिच्याकडनं आज ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टींचा दांडोळा आज आपण घेतला. हे वेगळं विश्व काय आहे, त्यातले प्राणी, म्हणजे प्राणीमात्रांवर प्रेम करा असं आपण म्हणतो खरं, मात्र ते प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ते आजच्या या पॉडकास्टमधनं उमानी दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. प्राण्यांशी संवाद साधणं ही एक कला आहे. ते सोल टू सोल असा संवाद असतो, म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला त्या जगात गेल्याशिवाय समजणार नाही. तुम्ही प्राण्यांचा कितीही राग केलात तरी या गोष्टी तुम्हाला ह्युमन बनवायला नक्कीच शिकवतील. धन्यवाद.